होऊ नये म्हणून आपल्याला स्वतःला एक चांगले अफर्मेशन स्वतःला द्यायचे असतात. चांगले अफर्मेशन रोज सकाळी झोपेतून जसे आपण उठू, तर जिथं आपली पहिली नजर पडते तिथं आपण लिहून ठेवू शकतो, किंवा ज्यांना ते आठवणीत राहता येईल, आठवणीत रोज सकाळी उठल्यावर तुम्ही ते म्हणू शकतात. यांनी काय होईल की आपला सबकॉन्शियस माइंड जो आहे, आपलं सबकॉन्शियस माइंड रिप्रोग्रामिंग व्हायला चालू होईल. आणि जसंही जसंही आपलं सबकॉन्शियस माइंड रिप्रोग्रामिंग होईल, आपले जे काही निगेटिव्ह थॉट आहे किंवा स्वतःबद्दल आपल्या स्वतःला जी असते की नाही माझ्याकडून होईल का, हालाकी तुमच्यात ती कॅपॅसिटी आहे, ते होतं. पण माणूस स्वतःवर विश्वास ठेवत नाही की माझ्याकडून होईल का, त्याच्यामुळे कुठेतरी दुसरं मन जे म्हणतं की नाही तुझ्याकडून नाही होणार. मग हे सगळं बदलण्यासाठी आपल्याला आपली जी विचार क्षमता आहे, आपली विचार क्षमता सकारात्मक करावं लागेल. ती विचार क्षमता सकारात्मक करण्यासाठी आपल्याला काही अफर्मेशन रोज सकाळी म्हणायचे आहे. जसं मी शांत आहे, संतुलित आहे, मला प्रत्येक परिस्थितीत समाधान मिळत आहे, माझी ऊर्जा, माझा आत्मविश्वास दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. यातले अफर्मेशन आपल्याला त्यामध्ये कंटिन्यू म्हणायचे. आणि जर अ, तुम्ही एखाद्या आरशासमोर उभं राहून, आपण स्वतः सोबत कधी बोलत नाही ना, तर एखाद्या वेळेस ट्राय करा की आरशासमोर उभं राहून आपण ई अफर्मेशन म्हणू शकतो आपल्या रिप्रोग्रामिंग करण्यासाठी. याने काय होईल की आपला जो आत्मविश्वास आहे, आपला आत्मविश्वास वाढेल, आपलं ताणतणाव टेन्शन यामुळे कमी व्हायला चालू होईल. आपली जी निर्णय क्षमता आहे, निर्णय क्षमता वाढायला चालू होते. बऱ्याच वेळेस काही अशा समस्या आपल्या समोर येतात की तिथे निर्णय घेणं खूप कठीण जातं. त्या निर्णय क्षमतेमध्ये आपल्याला वाढ होईल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला जो दृष्टिकोन आहे, प्रत्येक व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन जो असतो तो सकारात्मक होईल. प्रत्येक गोष्टी, प्रत्येक वस्तूकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला चेंज होऊ शकतो. आणि जसे आपला दृष्टिकोन चेंज होईल, तर आपल्या लाईफमध्ये अनवॉन्टेड गोष्टी ज्या येतात ते येणं कमी होईल. कसे? समोरच्या व्यक्तीला जज करणं. आपण त्या व्यक्तीविषयी जर काही म्हटलं की ठीक आहे, हा माझ्या कामं येईल का, त्याच्या व्यतिरिक्त, कारण हे एक शॉर्ट आणि छोटस साधं सिंपल उदाहरण आहे, हा माझ्या कामं येईल का, काहीतरी कामाविषयी गरज पडली, तर याच्यापेक्षा असं म्हणायला लागलं तो माझे काम करेल, तो माझं काम करेल. काय होईल मग? स्वतःला एकतर स्वतःविषयी आत्मविश्वास वाढतो की तो करेल, स्वतःला गॅरंटी येते की नाही तो 100% करेल. आणि युनिव्हर्स, जे आपण रोज सकाळी बोलणार, ज्या शब्द आपले बार बार रिपीट होतात, त्याच गोष्टीला युनिव्हर्स आपल्याला सांगते तथास्तु. मग आपल्याला त्यासाठीच रोज सकाळी आपण स्वतःला बोलायचं असतं की आय एम द बेस्ट, आय एम ब्रँड, माझ्यासारखा दुसरा कोणी नाही, मी जसा आहे तसा स्वतःला स्वीकारत आहे. दुसरं, आपल्या मनातले काही भावना असतात बघा बाहेर काढण्यासाठी, त्या भावना जर आपल्याला कमी करायच्या असल्या, तर त्यामध्ये एक छोट्या छोट्या स्टेप आहे. आपल्या जे काही विचार येत असतात ना, ते विचार आपल्याला लिहून ठेवायचे. चांगले असेल, वाईट असेल, नो प्रॉब्लेम, पण ते लिहून ठेवायला चालू करा. रोज सकाळी 5-10 मिनिट जसंही वाटेल तसे वेळेस तुम्ही ते लिहून ठेवा. याने काय होतं की आपल्या ज्या भावना आहे, त्या भावना आपल्याला कळतात नेमक्या काय आहे. बऱ्याच वेळेस लक्षात राहत नाही ना की काहीतरी, लक्ष माझ्या भावना झालत्या, काहीतरी भावना उमटल्या होत्या, पण विसरून जातो माणूस. मग त्या भावना आपल्याला क्लिअर व्हायला चालू होईल आणि आपल्याला मदत ही होईल की मला काय चेंज करायचंय किंवा माझे जे आहे ते बरोबर आहे, एक त्याच्यामध्ये होईल. दुसरं, अशा काही गोष्टी आपल्यासोबत त्यावेळेस आपल्याला कळेल की घडल्या होत्या, की ज्याला मी ग्रॅटिट्यूड फील करायला पाहिजे, आभार व्यक्त त्याच्यासाठी करायला पाहिजे, ते भेटेल. तिसरं, काही गोष्टी किंवा काही असे अनुभव असतात की ते कळत न कळत आपल्याला आनंद देऊन जातात, पण त्यावर आपण फोकस करत नाही. लिहिल्याने काय होईल की ते आपल्या समोर असेल, आपल्याला कळेल, अरे हा, त्यासाठी मग धन्यवाद. त्यासाठी ज्या पण आपल्या भावना येतात, ते भावना लिहून ठेवायला चालू करा.
त्याच्यामुळे आपल्या मनातले जे विचार आहे, विचार चेंज व्हायला चालू होतात, आपल्या भावना वाढायला चालू होतात, म्हणजे चांगल्या भावना असतात त्या. मनात काहीतरी भीती असते, ती भीती निघायला चालू होते. लिहिल्याने किंवा त्यांना थँक्यू म्हटल्याने एक स्वतःमध्ये कृतज्ञतेची भावना यायला चालू होते. आणि जे काही आपल्यामध्ये थोडंसं उलथापालथ म्हणजे प्लस मायनस जे काही गोष्टी होत असतात, त्या कुठं ना कुठं क्लीन व्हायला आणि सर लाईन मध्ये यायला चालू होतात. हे जर आपण कंटिन्यू लिहत राहिलो तर त्याच्यामध्ये हा बेनिफिट आपल्याला मिळेल. याचा लाभ का होईल? स्वतःचं निरीक्षण करण्यासाठी मदत. ताणतणाव नेहमीच याच्यामुळे कमी पण होतो. आपली जी सोच आहे, विचार आहे, ते विकसित किंवा चांगले विचार यायला आपल्याला चालू होतात. आणि काही असे निर्णय, काही कठोर पण असतात, काही चांगले पण असतात. पण ते निर्णय घ्यायला एक सहजता येते. कोणते तरी निर्णय आपण सहज घेऊन टाकू शकतो. असं मन आपलं त्यावेळेस आपण त्या लेवलला तयार होतो. आणि कोणत्याही गोष्टीविषयी काही नवीन काम करायचं असेल, काही नवीन कार्य असेल, ते करत असताना स्वतःच्या मनामध्ये जी भीती असते ना, माझ्याकडून होईल का? सक्सेस होईल का? की मला फेलियर होईल? म्हणजे ह्या ज्या अशा गोष्टी असतात, शंका असतात, मनाला काहीतरी भीती असते, ती भीती निघून जाते. अशा भीतीला सामना आपण चांगल्या प्रमाणात करू शकतो. त्यासाठी आपण आपल्या भावना सुद्धा लिहून ठेवायला पाहिजे. याला जे लिहून ठेवून असते याला म्हणते जर्नल. आणि जर्नलिंगमुळं तुमचं डिप्रेशन, एन्झायटी वगैरे काय जे असेल ना, 30 ते 40% कमी होतं. कमी होतं. परत क्षमा करणं, ही ज्या काही घटना माझ्यासोबत घडल्या असेल, कोणी व्यक्तीमुळे घडल्या, कोणी कशामुळे घडल्या, मनात धरून ठेवून तर काही फायदा नाही, काहीच बेनिफिट नाहीये. उलट त्या स्वतःला आपल्याला त्रास देतात. मग अशा काही घटनांना, अशा व्यक्तीला असं म्हणजे बाजू अजून कोणी असेल, यांना आपण क्षमा करायला पाहिजे. क्षमा करणं म्हणजे कसं होईल? आहे त्या स्थितीत आपण त्यांना स्वीकारून घ्यायचं. आणि जसे आपण त्यांना क्षमा करायला चालू, ऑटोमॅटिक आपलं मन तणावमुक्त होतं. मनाच्या आतमध्ये म्हणजे आपल्या बॉडीमध्ये काही एखाद्या व्यक्ती किंवा एखाद्या वस्तू किंवा अशा गोष्टीविषयी माहिती असं कठोर असतो आपण किंवा ते काय म्हणतात त्याला कडवटपणा, ज्याने फ्युचरमध्ये आपल्याला स्वतःलाच त्रास होणार आहे. तो कडवटपणा निघायला चालू होतो. म्हणून आपण ज्यावेळेस अफर्मेशन घेतो, त्यावेळेस काय ठरवतो, मी जसा आहे तसा स्वतःला स्वीकारत आहे. की समोरचा व्यक्ती जसा आहे तसा मी त्यांना स्वीकारत आहे. हे असले की अफर्मेशन असतात. याच्यामध्ये आपण एका जागी शांत बसून आपले डोळे बंद करून जरी असं फील केलं किंवा त्या व्यक्तीला आपण ज्या व्यक्तीमुळे त्रास झाला, त्यांना बघून, त्यांना व्हिज्युअलाइज करून, नंतर जर त्यांना आपण आपले अफर्मेशन क्रिएट केले, की मी तुम्हाला माफ करतो किंवा मी तुम्हाला माफ करते. मी स्वतःला माफ करतो. अशा लाईनमध्ये आपण 2, 4, 8, 10 असं लिहू शकतो. याने काय होतं, याचा बेनिफिट आपल्याला जर बघायचा असेल, त्याचा बेनिफिट होतो, की आपल्या बॉडीमध्ये, बॉडीच्या वरती मारलेले जे वण असतात, ते तर काही वेळानं जातात. काही वेळानं बॉडीवरचे जे निशाण असते ते मिटून जाते. पण मनावर झालेला आघात हा कधी जात नसतो. पण तो मनावर झालेला आघात बाहेर काढण्यासाठी फॉरगिव्हनेस म्हणजे त्याला माफ करणं, ही अफर्मेशन आपण देत असतो. जेणेकरून आपण स्वतः चेंज व्हायला चालू होतो. याच्यामुळं आपल्या मनात काही गोष्टी दडून ठेवलेल्या असतात, त्या त्या बाहेर निघते, ज्याला आपण हीलिंग म्हणतो. हार्ट आपलं चांगलं काम करायला लागतं. आणि खूप साऱ्या गोष्टी जर तुम्ही अशा मनात दडून ठेवल्या असेल, याने आपल्या हार्ट प्रॉब्लेम सुद्धा चालू होतात. त्यासाठी आतील ठेवलेलं बाहेर काढणं, माफ करण्याचे जे हिलिंग प्रोसेस आहे त्यानं होतं. दुसरं आपलं ताण-तणाव, राग येणं कमी होतो. आपण सेल्फ लव्ह करायला चालू करतो. स्वतःविषयी प्रेम करायला चालू करतो. स्वतःला आहे तसं आपण स्वीकारायला चालू करतो. आपले जे रिलेशन असेल, रिलेशन सुधारायला चालू होतात. आणि विनाकामाचे जे पण थॉट आपल्याकडे येतात, जे थॉट आपल्या काही कामाचे नाही, ते विनाकामाचे थॉट आपल्या माइंडमधून निघायला चालू होतात. केव्हा?
फॉरगिव्हनेस केल्यामुळे, क्षमा केल्यामुळे, स्वतःला स्वीकारल्यामुळं, दुसऱ्याला जसा आहे तसा स्वीकारला तर आपल्याला त्रास होत नाही त्याच्यामुळे. कारण दुसऱ्याला जाऊन तर आपण चेंज नाही करू शकत. जर आपण स्वतःला चेंज करू शकत नाही तर दुसऱ्याला तर नक्कीच आपण चेंज नाही करू शकत. त्याच्यामुळे माफ करणं ही एक चांगली प्रक्रिया आहे, जेणेकरून आपण आपलं जीवन चांगलं, आनंदी आणि प्रेमपूर्वक जगू शकू. आणि याची चांगली उदाहरण जर तुम्हाला बघायचे असेल तर भगवद्गीतामध्ये सुद्धा खूप छान उदाहरण यामध्ये जोडलेले आहे. येस. तो थँक्यू व्हेरी मच. आजच्या दिवसासाठी फक्त एवढंच. बाकीचं आपण नेक्स्ट डे मध्ये कंटिन्यू करूया.